कमी वेळात जास्त लोकेशन आपण कव्हर करतोय पटापट, खूप वेळ घालवत नाही एकाच ठिकाणी। तू मेरे से प्यार करती है नहीं करती? नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर कालच आपण गुहागरला आलेलो, गुहागर शृंगारतळीला आलेलो। तर अमित आणि प्रितेश येतील, आम्ही चाललो आहे नाश्ता करायला पहिला, कारण भूक खूप लागलेली आहे। आणि त्यानंतर प्लॅन आहे आमचा, प्लॅन अजून झाला नाही, जर झालं तर वेळेश्वरचा होऊ शकतो, बघू। नाश्ता केल्यावर आमचं डोकं चालेल, पोटात गेल्यावरती। घर घेतले नवीन कुलूप लावतोय। अरे यार चावी कशी काढायची? लागत नाही लॉक लागला, मग चावी कशी काढायची? खेच लागला काय? नक्की हे काय? हे ऐक, मला वाटतं आतून एक कडी असेल ती लावायची, नंतर हा खेचायचा आहे, कारण असा हे होतोय। नाश्त्याला किमा ऑर्डर केलाय, किमा पाव। मित्रांनो, प्लॅन झालाय आपला हेदवीला जायचा, हेदवी वेळेश्वर मंदिरामध्ये। तर मंदिर फिरू, आजूबाजूचा थोडा परिसर फिरूया आणि तिथे ड्रोन पण उडवूया, कारण ड्रोन कधी 2-3 वेळा मी गेलोय, पण ड्रोन कधी उडवलं नव्हतं, आज ड्रोन पण उडवूया तिकडे। तर आज आपण अनप्लॅन जर्नी करत आहोत किरण पाष्टे व्लॉग सोबत, कोकणी पार्टी, कोकणी निखिल, श्रेय घांडे आणि त्यांचा मित्र परिवार। आपण जातोय आता हेदवीला। आपण हेदवीला पोचलोय आणि समोर समुद्र किनारा बघा काय भारी आहे। थोड्याच वेळात आपण ड्रोन उडवूया आणि एक शंकराचं मंदिर आहे तिकडे जाऊया आपण। जसं आमची गाडी वगैरे पार्क करू, कुठे करायचं आता बघतील। आणि टुरिस्ट आलेले इथं 3 गाड्या आहेत, इकडे फिरत असणार कुठेतरी। पूर्ण व्हाईट सँड बीच आहे, वाळू बघा एकदम सफेद सफेद। बीचवर पर्यटक खूप कमी आहेत, त्यामुळे खूप क्लीन बीच आहे, जास्त घाण नाही, दारूच्या बाटल्या नाहीत, प्लास्टिक नाही आहे। तू मेरे से प्यार करती है नहीं करती? नहीं मेरे को बता, नहीं मेरे को बता, अभी बता, तू मेरे से प्यार करती है या नहीं करती? हे प्रत्येक ग्रुपमध्ये असा एखादा असतो जे निसर्गाचा आनंद घेत आहेत, मजा करतायत, एकाकडे इकडे इकडे किरण तिकडे ड्रोन उडवतोय आणि असे आनंद घेत आहेत चांगल्या समुद्राचा। आणि इथे येऊन पण काही जण असे आहेत जे कोपऱ्यात उभे राहतात आणि तू मेरे से प्यार करती है नहीं करती? बता बता, टी शर्टचे ऑर्डर घेतात। मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितलेलं एकदम क्लीन बीच आहे, दारूच्या बाटल्या नाहीत, प्लास्टिक नाही, तर बीच तर क्लीन आहे।
आणि थोडं साईडला बघा एका साईडला जमा करून टाकलेले आहेत. जमा केलेले आहेत. हां हो उचलतील हे काय ती पण घाण केलेली ते पर्यटकांनीच केलेली आहे ही. तर इथे आलो आणि आमचा म्हणजे निखिलचा एक प्लॅन झाला, एक शॉर्ट फिल्म करायची, एक छोटासा एपिसोड करायचा. तेच आता आम्ही प्रयत्न करतोय आणि जास्त मेहनत नाही करणार आहे एपिसोडमध्ये, काही करणार आहे. म्हणजे आजकाल खूप मोठमोठे यूट्यूबर काही करतात आणि मिलियन व्ह्यू भेटतात त्यांना, त्यामुळे आम्ही पण आता काहीतरी असंच करणार आहे टाईमपासला आणि टाकून देणार आहे. म्हणजे तुम्हाला माहीत असेल काय पण करणार, प्रॉपर मेहनत केली की त्याला काय भेटत नाही आणि काहीतरी आपला धांगडधिंगा वगैरे करून जे काय व्हिडिओ बनवतात 20 मिनटं 25 मिनटं त्याच्यावरती त्यांना मिलियन व्ह्यूज जातात आहेत. त्यामुळे बघूया, निखिलने आता त्याचा गेटअप रेडी केला आहे सगळा. आणि मी आलो 80-85 पण याला मेसेज नाही आला मला पण नाही. कुठं स्पीड गन होती? अरे तिथं होती, बोललो इथं मी पहिल्यांदा बघितली. सगळे शूटमध्ये बिझी झालेत. एक शॉर्ट फिल्म चालू आहे, अचानक प्लॅन सुचलं आहे आणि करतात. इथे उमा महेश्वर देवस्थान हेदवी म्हणजे शंकराचं मंदिर आहे. शंकराचं दर्शन घेऊन निघूया. ते हेदवीच्या बीचपासून जर थोडंसं पुढे आलात की इथे एक घळी आहे. तिथे जर जास्त लाटा जर असतील, या लाटा पूर्ण ना तिकडे आपटतात आणि वरतून असं पाणी येतो पूर्ण. हां, पण आता थोडं प्रेशर कमी आहे वाटतंय. भरती नाही आहे त्यामुळे बघायला नाही मिळणार. एखादी कुठं व्हिडिओ भेटली की थोडंसं क्लिप टाकू शकतो मी. रे म्हणजे यातनं बाहेर नाही पडायला मिळत तुला. काय बोलतो? हा, भरतीच्या वेळी पडलाच तो असं वाटतं इझी, पण हे बघ हे बघ आणि कधी घळई बघायला जर आलात तर रिस्क घेऊ नका, एकदम पुढे जायचा प्रयत्न करू नका, कारण खूप लोकांचे ॲक्सिडेंट झाले तिथे आणि ऑफ झालेले आहेत. तुमची घरी तर हेदवीचा बीच वगैरे थोडंसं इथे शूट वगैरे केलं. आमचं एक कन्सेप्ट मस्त झाली, 2 कन्सेप्ट केल्या, निखिलची एक केली, माझी एक केली. मस्त आहे, लवकरच अपलोड होईल माझ्या चॅनलवरती. त्यानंतर आता वेळणेश्वरला जाऊया आणि वेळणेश्वरला पण शंकराचं खूप मस्त मंदिर आहे आणि तिथंही बीच मस्त आहे, तिकडेही आता जाऊया. एका हॉटेलला थांबलो आहे, थोडंसं नाश्ता करूया, भूक लागले आणि निघूया पुन्हा. नाश्ता म्हणजे मगाशी आम्ही नाश्ता केला, आता जेवणाच्या जागी आम्ही नाश्ताच करणार आहे, कारण जास्त पैसे घालवायचे नाही आहेत. तर हॉटेल खरवस चांगलं लागतं इकडे, म्हणजे इथे मिळतं वडापाव चांगला. एक खरवस ऑर्डर केलं आहे. तर नाश्ता वगैरे झाला आमचा आणि आता हेदवीच्या लक्ष्मी गणेश मंदिरात आलो आहे, जिथे 10 हाताचा त्याच्या गणपतीचं मंदिर आहे. वेळणेश्वर मंदिराच्या इथे आलो आपण. मंदिराचं थोडं काम चालू आहे या साईडला.
मित्रांनो आता पोचलोय आपण गुहागर बीचला आणि संध्याकाळचे 4 वाजलेत. थोडी गर्दी कमी आहे. आपण आहे ना धावायचं ह्याच्यात ना काय हा. आणि तो ड्रोन आहे ना असं घे इकडे घे थोडा वरती घे थोडा. आम्ही दिसतोय ना खिरकत दिसतंय हा जरा जवळ घे आमच्या. हा हसत जाशील सरळ असं तिकडे हा. काकी का पाहिजे मागे आहे बघ. हा पण ते असं उड्या मारत जातात ना पोरं तसं काय वाण. हा रेडी 1 2 3 स्टार्ट. कमी वेळात जास्त लोकेशन आपण कव्हर करतोय पटापट. खूप वेळ घालवत नाही एकाच ठिकाणी. आता इथे पण थोडं शूट वगैरे केलं. संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू आहे. फोन स्पीकरवर आहे. आम्ही आहे माझ्यासोबत. हा नियोजन सांग. आता नियोजन काय भेटू तुम्ही तर कुठं आला तर आता आम्ही तळीवर आहे सामान घ्यायला जातोय म्हणून सांग. तू त्याला फोन काय नाही केलास पण. तू भाजव दे. तू बोल पुढचा बोल. हॅलो हा बोल. अरे मग तेच म्हटलं आता काय तुमचं प्लॅन काय आहे दोघीत काय तुमच्या अरे मी सांगितलं आम्ही तर आतमध्ये शॉपिंग करतोय तोपर्यंत पाणीपुरीचा आनंद घेऊया. पुढे बाहेर जाऊया की तो बाहेरून फिलिंग येतात पाणीपुरी खायला. काय नाही ते जो आता आल्यावर समजू. माझ्या सोबत पोपटीसाठी भांबुर्डीचा पाला शोधते. भांबुर्डी भांबरूड. भांड होतं म्हणजे ह्याच्या भरोश्यावर आम्ही पोपटीचा प्लॅन केला आणि ह्याला चिर गेले त्यामुळे प्लॅन कॅन्सल होतोय. तर इथे कुठेतरी एक दुकान आहे तर ते दुकानात आणायला चाललोय मडकं. मीठ नको क्रिकेटची फोटो काढायचा नाटकवाल्यांचे मला नसतं